तिसऱ्या चुकीकडे वळू या ठिकाणी. बघा आता तिसरी जी चूक सामान्यतः ज्यांना कमी मार्क्स परीक्षेमध्ये मिळतात ते विद्यार्थी करत असतात आणि ती चूक आहे हे प्रोक्रॅस्टिनेशन. आता प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय, तर आपले शिक्षक आपल्याला नेहमी सांगतात की बेटा आज मी तुला एवढं शिकवलं आहे, हा एवढा अभ्यास तुला करायचा आहे, मग तो अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करणे हे आपलं कर्तव्य असतं. बघा, पण काही मुलं काय करतात की रोजचा अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे मग जाऊ द्या, उद्या करू असं म्हणता म्हणता तो अभ्यास हा पुढे ढकलत जातो. परंतु दररोजचे जे आपले जे कामं आहेत, जो दररोजचा अभ्यास आहे तो तर थांबत नाही ना. शिक्षक शिकवायचं थांबवत नाही किंवा जो अभ्यासक्रम आपला पुढे पुढे जातो आहे तो अभ्यासक्रम हा थांबत नाही. शिक्षक हे पुढे पुढे जात राहतात. आपण मात्र रोजचा अभ्यास त्याच दिवशी करण्याचं जर टाळत राहिलो आणि ते अभ्यास पुढे ढकलत राहिलो की नंतर करू, तर मात्र मग त्या अभ्यासाचं ओझं हे इतकं वाढत राहते की नंतर मग तो अभ्यास करणं हे आपल्याला कंटाळवाणं वाटते आणि त्याचा परिणाम हा आपला अभ्यास न होण्यावर राहते. लक्षात घ्या. आपल्याला होते का असं ज्या मुलांना असं वाटत असेल की नाही माझी ही तिसरी चूक होते बा, ही तिसरी चूक माझ्या जीवनामध्ये मला दिसते आहे. मी दररोजचा अभ्यास ज्या दिवशी मला ज्या शिक्षकांनी सांगितलं आहे की बेटा हा आज आपला हा अभ्यास आहे, हा तुला होमवर्क मी दिलेला आहे, तो घरी गेल्यानंतर तो होमवर्क हा मी त्याच दिवशी रात्री झोपण्याच्या अगोदर हा केला पाहिजे असं आपल्या मनाला आज आपण ठरवून टाका. जो करत नसेल त्यांनी, जे करत असेल त्यांच्या बाबतीत प्रश्नच नाही. जे दररोजचा अभ्यास त्याच दिवशी करत असेल ना तर 100% त्यांना ही समस्या नाही आहे. बघा, म्हणून रोजचा अभ्यास टाळण्याचा प्रयत्न करणे किंवा तो अभ्यास पुढे ढकलत राहणे यालाच काय म्हणतात, प्रोक्रॅस्टिनेशन असं म्हणतात. बघा, प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे आजचा अभ्यास आजच न करता तो पुढे ढकलत राहणे. अशामुळे तो विद्यार्थी अभ्यास कधीच पूर्ण करू शकत नाही आणि मग परीक्षेच्या वेळी त्याची धांदल उडते आणि मग त्यामुळे त्याचे मार्क्स कमी होतात. बघा आता, म्हणून आपण आजपासून ठरवू, जर ही तिसरी चूक जर आपल्याकडून होत असेल तर आपण आजच ठरवून टाकू की नाही, मी रोजचा अभ्यास त्याच दिवशी पूर्ण करेल, त्याशिवाय मी झोपणार नाही. जर झोप येत असेल तर त्या दिवशी मी जेवणारच नाही. बघा, असे जे विद्यार्थी ठरवतात ना, 100% तुम्हाला सांगतो त्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हा पुढे भविष्यामध्ये हा प्रकाशच निर्माण होतो. म्हणून आपण आजचा अभ्यास आजच करावा असं मोठे एक वाक्य आपल्या या अभ्यासाच्या खोलीमध्ये आपण लिहून ठेवा. ज्या ठिकाणी आपल्याला आपलं दररोज घरामध्ये प्रवेश करताबरोबर जी जागा आपल्याला दररोज दिसते त्या जागेवर मोठ्या अक्षरात लिहून ठेवा की मी आजचा अभ्यास आजच पूर्ण करेल. बघा, म्हणून तिसरी चूक ज्या मुलांकडून होते आहे त्या मुलांनी ही चूक होऊ दिली नाही तर 100% तुम्हाला सांगतो की त्यांना ह्या येणाऱ्या प्रथम सत्र परीक्षेमध्ये हे 100% त्यांचे मार्क्स